हरिनारायण. प्राप्त प्रसंग अखंड हरिनाम सप्ताह ही अनादिकालची परंपरा आहे. आपण नव्हतो त्यावेळेपासून सुरू झाली आणि आपण नसू तरी असेल, याला परंपरा म्हणतात. आणि आपल्या रीती असतात, रिवाज असतात. रीतिरिवाज मोडतात, बदलतात, पण परंपरा बदलत नाही. ज्याला बदलत नाही त्याला परंपरा म्हणतात. आईशी आमची परंपरा. जगामध्ये अशी काही वैशिष्ट्ये आहेत, एकाची फक्त जयंतीच करावी लागते. कोण? एकाची फक्त जयंतीच करतात. कोण? देव. फक्त जयंती. तो नंबर मारुतीपर्यंत आला. एकाची फक्त पुण्यतिथीच करतात. कोण? संत. ज्याची पुण्यतिथी केली जाते त्याचा जन्मातला काळ तो पुण्यतिथी करण्यालायक असतो. एकाची फक्त जयंतीच केली जाते. कोण? देव. देव देव म्हणजे काय? ते म्हणते मग तुम्हाला काय बोलले? देव म्हणजे काय? देव म्हणजे देव. दीव धातू पासून देव हा शब्द जन्माला आला. का तुमच्या भाषेत सांगू? हु इज गॉड, व्हॉट इज गॉड? देव म्हणजे काय? एका देवाऱ्यावर ढिगाराचे ढिगार देवाचं, आणि त्याला कापड बी असं असतं, उसण पाय तर होईलच. आणि ह्या सगळ्या माऊल्या इतकी त्याची जीवानी सेवा करतात. आणि सगळं झाल्यावर उदबत्ती फिरवतात आणि सुखाचं ठेवते. म्हणला आम्हाला जो उंदर रीट येतात तुला कुठं सुख देऊ? देव हा शब्द फार महत्वाचा आहे. दीव धातूपासून तो देव हा शब्द जन्माला आला. सूर्य दररोज उगवतो, दररोज मावळतो. लाईट बिल कोणाला आलंय का? नाही. पण आलं तर आपलं कनेक्शन सगळ्याच एक खट्याच, कुणी कोणाला उचलायलाच नाही. बरोबर आहे? देव हा शब्द याच्यासाठी आहे जो फक्त देतो, त्याच्या बदल्यात काय मागत नाही. काय काय दिलंय सांगता येणार नाही. अशित गिरिजेत समजात कज्जलम सिंधुपात्रे सुरतोवर शाखा लेखनी तोमुर्वी लिखित यदि ग्रहित्वा शारदा सर्वकालम तो गुणानामिशलम पारम नयती. देव ही दोन अक्षर आहेत आणि हे देवाबद्दलचं वर्णन करायला अनेकांनी प्रयत्न केला. ऋषीमुनींनी केला, साधू संतांनी केला, विद्वानांनी केला, पंडितांनी केला. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, पृथ्वीवर असणाऱ्या सगळ्या झाडांचा बोरू केला आणि देव या शब्दाचा अर्थ लिहायला सुरुवात केली. कागद संपला, शाई संपली, बोरू संपला, लिहिणाराची मती संपली, वर्णन पूर्ण झालं नाही. देव लय अवघड आहे. जन्म झाल्यावर पेड का वाटतात? बरंच येडं घालून घालून देव देवऋषी करून करून एखाद्याला मुलगा झाला 10-12 वर्षांनी. काय आनंद, काय सांगावं. अहो त्या देवऋषीकडे गेलतो ना आम्ही, काय सांगावं, एकच गोळी दिली. त्याने गोळी दिली नाही, गोळी मारली. विठाला विठाला संतांची भाषा वाचायला सोपी, कळायला अवघड. कळली तर जीवनाचा उद्धार. परमार्थ दर्शनी भागात नाही. परमार्थ या शब्दाचा अर्थ असा आहे की जो सारखं आत्मचिंतन करतो. आणि आत्मचिंतनात एकच विषय असतो, दुरोनी आलो गा दुःख झाले दारुण, यावया यथवरी होती याची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, दाते हो दान करा जातो पंढरपुरा. किर्र अंतन येथ आडवा वया आले दोष वैरी धोपटिले, तया माझी देखिले देह अहंकार,
देह दुर्गा हा तयांचा थारा मोडून घेतला तो विरा, बल हा दुसरा मारिला वैरी, सकळ विषयांचा राहो महादोषांचा ठावो, ध्यान खड्गाचा गाहो साहेल कैसा. आपल्या कीर्तनाचा मूळ विषय असा आहे, इथं येणाऱ्याचे 3 प्रकार. एकाला यावंच लागतं, एकाला येता येतं आणि एकाला बोलवावं लागतं. आपला नंबर कशात? नुसतीच महाराज वाट लावता काय सांगा ना. एकाला यावंच लागतं, एकाला येता येतं आणि एकाला बोलवावं लागतं. आपला नंबर कशात? जर आपल्या मनाने आपला जन्म झाला असता तर मी मोदीचाच पोरगा झालो असतो. कशाला कीर्तन भजन? सोन्याच्याच भाकरी सोन्याचीच बिस्किट मारा खा. अनिच्छा प्रारब्धात जन्माला येतो त्याला जीव असं म्हणतात, स्वइच्छा प्रारब्धात जन्माला येतो त्याला संत असं म्हणतात, आणि परीच्छा प्रारब्धात जन्माला येतो त्याला देव असं म्हणतात. विठ्ठल नाही, कीर्तन काल्याचं आहे. तुम्ही म्हणता काल्याचं कधी सुरू करायचंय? कालवा थांबल्यावर काल्याचं कीर्तन करायचंय. विठ्ठल विठ्ठल ज्या आदरणीय पूजनीय वंदनीय संकल्पपूर्ती करणारं असं एक दैवत आमच्या वाट्याला आलं. काय ऐश्वर्य! अन्नपूर्णा पते हरिनारायण. हे मंत्र कोणाचा होता? ह्यो नारदाचा मंत्र होता. नारायण नारायण. कोपोनिया पिता बोले प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कोठे आहे कोठे आहे. येरू म्हणे काष्टी पाशानी सकळ, आहे वनमाळी जेथे तेथे जेथे तेथे. खांबावरी लाथ मारिली दुर्जन, खांबी नारायण प्रगटले प्रगटले. कसे ते देव? देव म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? हे की नाही, कीर्तन म्हणजे काय? आता औषधं निघाल्यात म्हणून तुम्हाला नाही कळत. पहिलं असं तण व्हायचं, एका एका बायला वावर सुद्धा खुरपण होत नव्हती, आणि तेव्हा रोज 3 रुपये होता, तरी निम पीक जायचं. तण हे तण वाढलं तर पिकाचा नाश होतो. तसं या तण म्हणजे शरीरामध्ये जर विषयाचं चिंतन सुरू झालं तर जीवनाचा नाश होतो. तुका माने चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राय ते, येवोनी गोपाळ राय ते. तुका माने चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राय ते, येवोनी गोपाळ राय ते. अनेक प्रकारचे अवतार झाले. देवाचे 8 अवतार झाले पूर्णत्वाने. देवविमानला कटाळो गाड्या तुम्हाला सांगून सांगून. आता नाही, तुमचं तुम्ही बघा. आता काय तुम्हाला सांगायची इच्छा नाही. किती सांगू तरी नाही कती बटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील. का ऐकत नाही आपण? बरं, त्याचं कारण आहे, आपण राहतो ती भूमी, आपण खातो ते अन्न, आणि आपण करतो ती संगती. हे 3 दोष आहेत. एक अशी गोष्ट सांगितली होती एका महाराजांनी कीर्तनात. त्यांना आलेला अनुभव सांगितला. त्यांनी असं सांगितलं, मी कीर्तनाला गेलो एका गावात, जेवण वगैरे केलं, मला चोरी करण्याची इच्छा झाली. हा अन्न दोष आहे. कदाचित हे सत्य आहे. आज आपण ज्यांची जयंती आणि पुण्यतिथी एकाच वेळेला येते असा महात्मा जगात कुठंच नाही.
देव आणि संत ही 2 रूपं एकाच सानिध्यात आहेत. जीवनामधलं आत्यंतिक सुख प्राप्त होतं जर असेल तर सुखाचं एक साधन आहे. सुखाचं एक साधन आहे. सुखाचं साधन आहे चिंतन. चिंतन केल्याने चिंता नाहीशी होते. आपल्याला चिंता कशाची? एका माणसाने विचारलं, महाराज तुमचं कसं काय हो, तुम्हाला कायच वाटत नाही? लेकरं बाळ तटा उपाशी मरतात, तुम्हाला कसं बरं वाटतं? महाराज म्हणले, हा जो भाग आहे ना, हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या संचित कर्माचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या क्रियामान कर्माचा भाग आहे. आपण कोण काय करू शकत नाही. झाल्यावर कॉलर ताट करतो, मी नसतो तर झालं असतं काय कीर्तन. पण व्हायचं आपल्या हातात नाही. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी ते हरी विन, हरी विन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, चुकू नको. धर्माची व्याख्या काय? हे आपण केलेला चांड. ख्रिश्चन धर्म, शीख धर्म, पारसी धर्म. धर्माची व्याख्या काय? धर्माला किती पाय असतात? धर्माला 4 पाय असतात. सत्य, स्वच्छ, सत्व आणि दया. याच्यावर आधारलेला धर्म हा विश्वाला सुख देतो. आणि ज्यावेळेला यातला एखादा पाय मोडतो त्यावेळेला अशा भानगडी वाढतात. विठ्ठल विठ्ठल कशा भानगडी वाढतात? आई बापांना वृद्धाश्रमाची गरज लागली. आई बापांना वृद्धाश्रमाची गरज लागली. हे कशाचं प्रतीक आहे? इकडे तर छातीला हात लावून सांगायचं, गर्व से कहूं हिंदू है. कालवा थांबवण्यासाठी केलेली क्रिया त्याला काला असं म्हणतात. आता दुसरा अर्थ असा आहे, काला लयचा आग्रह केला आणि म्हणलं तुमच्याशिवाय नाही जमायचं म्हणून आलो. विठ्ठल काला. पहिलेच सांगितले तुम्हाला, एकाला येता येतं, एकाला यावं लागतं, यावंच लागतं, आणि एकाला बोलावं लागतं. जीवाला मृत्यूलोकात जन्म घ्यावाच लागतो. तो ठरवू शकत नाही कोण पाहिजे, कुठं राहायचे, ठरवू शकत नाही. अनिच्छा प्रारब्ध. आपल्या इच्छेने आपल्याला जन्म नाही. आपल्या इच्छेने लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे. तेची झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगे हरी रूप. हरी मुख दाता हर परिचिता, हरि मुख गाता हर अनिच्छा प्रारब्धात जन्माला यावं लागतं. एकाला येता येतं, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. याला स्वइच्छा प्रारब्ध म्हणतात. पण ज्यावेळेला ते हातबल होतात त्यावेळेला पुन्हा प्रश्न पडतो, पुन्हा प्रश्न पडतो. आणि मग सगळे जेवण जातात आणि म्हणतात काही करा पण 2-4 वर्ष खान पण चलाच खाली, एवढी 25 तुम्हालाच घ्या. कोण जाऊ शकते तिथं? टाळकरी, डुकल्या खाणार, महाराज तरी ज्ञान, आपण बी नाही का? विठ्ठल वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे, सांगतसे. राहिलेले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने, दैत्या भेने.
हे कोण सांगू शकतं? गायी सांगू शकते. कोण गायी झाली? पृथ्वी गायी झाली. काय सांगू म्हणलं, इतकं 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 भार झालाय मला आता. पापामुळे सगळे इतकं जड झाले की आता मला असं वाटतं ही पृथ्वी खचून जाईल, विश्वात काही शिल्लक राहणार नाही. मग आता काय करू? काय नका करू, तुम्ही चला. आणि म्हणून 10 अवतार झाले. जसं कारण होतं तसे अवतार झाले. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह असे जे सगळे अवतार आहेत ना, हे 10 अवतार झाले. आणि 10 अवतारात एक एक काम केलं, तो विषय मिटवला. पण सारखंच देवाने यायचं आणि निम्यार्धी मारायची, निम्यार्धी सांभाळायची, हे चालत नाही ना. आपण धन्यवाद, आपण धन्य आहोत, आपण नशिबान आहोत, आपण पुण्यवान आहोत. आपल्या जन्मातलं किती मोठं पुण्य कामाला आलं सांगता येत नाही. आपण कलियुगात जन्माला आलो. विठाला विठाला आयुष्य थोडं, पण थोड्यात भलतंच गबाळ. आता आपल्याला 100 वर्ष आयुष्य ठरलेलं आहे कलियुगात. आणि मध्ये जर काय घोटाळा असला तर त्याला गंडांतर म्हणतात, पण 100 मोजून दिले. आता द्वापार युगात किती? त्याच्यावर 1 0. 1000 वर्ष झालं. कृतयुगात किती? त्याच्यावर 1 0. 10,000. आणि त्रेतायुगात किती? त्याच्यावर 1 0. 1,00,000 वर्षे. आता 1,00,000 वर्ष जगल्यावर आपल्याला तर कटाळाच येईन. रोजच टाळ आणि रोजच येईना म्हणल्यावर खोर. विठाला विठाला. आपल्या 100 एवढ्या घडामोडी इथं आहे का नाही. मोजाय 100 आहे, खरं 100 आपल्या ताब्यात नाही. शेतगणिले ते अर्ध रात्र खाय. अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्ध रात्र काय. शतगणिले ते अर्ध रात्र खाय. भारत्व विना रोग क्षय, मध्य भारत्व विना रोग क्षय. वचनाच उरलेत पाहेना, राम रामात्मा राधी, राम रामात्मा राधी. काय भजनासी उरले दे पायगा, राम राम स्मराधी, हो राम राम स्मराधी. काही नका करू, करा हरी कथा. कारण बाकीच्या साधना शक्य नाही. बाकीच्या साधना शक्य नाही. आणि हेही समजावण्यासाठी देव आणि संत या दोन्हीचं एकत्रित रूप म्हणजे हरिनारायण स्वामी. विठाला विठाला. हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुण्यतिथी म्हणून संत आणि जयंती म्हणून देव आहेत का नाही. दोन्ही रूप एका जागेवर. किती जन्मातलं पुण्य असावं म्हणून आपल्या या गावात जन्म मिळाला. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले, तेव्हा या विठ्ठले. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली ना. काय झाले बघा, अलीकडे फुकाट सगळं मिळायला लागलं. गहू फुकाट, तांदूळ फुकाट, एसटी फुकाट. आता मरायला औषध बी फुकाटच आहे. आणा एक एक बाटली प्याव. पिन का कुणी? टाळकरी पे आणि टाळकरीचा विश्वास आहे. तुम्ही म्हणता तुम्ही आधी प्या, मग आम्ही पिऊन बघतो. काय सांगावं तुम्हाला, या जगात देव आणि संत याची एक प्रतिमा. आणि इतक्या इतक्या का आमच्या गावातलं किती पुण्य असेल माहित नाही. यांचे 2 मठ आहेत, अष्टलेख मठ आहे. मी गेलो बऱ्याच वेळा तिथं. तिथं असं प्रसन्न वाटत नाही. म्हणजे तिथं काय, तिथं समाधी स्थळ आहे. आणि इथं काय, इथं स्वयंपूर्ण. कधी प्रसंग आला तर जाऊन बघा तुम्ही. बाहेरून इतका मठ, इतका सुशोभित, इतका खास दिसतो ना, पण आत गेले की उदास वाटतं.
आपल्याला काला करायचं आहे. हे काल्यातलं नाही. पण तुम्हीच म्हणला ना 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत केलं तरी चालेल. विठाला विठाला आणि असं असणार प्रसन्न रूप. अनेक जन्मातलं पुण्य आपल्या कामाला आलं म्हणून आपण त्यांच्या सानिध्यात जन्माला आलो. आपण त्यांच्या सानिध्यात जन्माला आलो. देव या शब्दाचा अर्थ असा आहे, दीव धातूपासून देव शब्द जन्माला आला, ज्याच्यापासून फक्त आनंदच मिळतो. सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. आणि संतांकडून एकच गोष्ट मिळते. ती गोष्ट अशी आहे की जगाच्या कुठल्याच बाजारात देता येत नाही. आई आपल्याला रक्ताचं दूध करून पाजती पण ज्ञान देऊ शकत नाही. बाप आपल्याला हाताचा पाळणा घेऊन सांभाळतो पण ज्ञान देऊ शकत नाही. शिक्षक लोक, सर लोक, कॉलेजचे लोक, अंगणवाडीची बाई, ह्यांना नाही, दुसऱ्या इतक्या जीव लावून त्या मुलाला सांभाळतात. ती पोरं घरी जात आणि रडतात. ह्यांच्याकडे जी पोरं आहेत ना लहान लहान, त्यांना घरी सोडायचं म्हणलं की ती रडतात. घरची मम्मी आवडत नाही, हीच मम्मी आवडती. याचा अर्थ जिव्हाळा. पण सगळं मिळेल, देव सुद्धा मिळेल, पण जगात एक दुर्लभ गोष्ट आहे ती नाहीच मिळणार. बहु अवघड आहे संत भेटी, 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 बहु अवघड आहे संत भेटी. हो परिजन जेठी करुणा केली, परिजन जेठी करुणा केली, परिजन जेठी करुणा केली, परिजन जेठी करुणा केली, बहु अवघड आहे संत भेटी, 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 संत भेटी अवघड. 3 गोष्टी दुर्लभ आहेत जगामध्ये. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. त्यातली पहिली दुर्लभ गोष्ट आहे नरदेह दुर्लभ. होणार देह दुर्लभ, पहिली गोष्ट दुर्लभ आहे नरदेह दुर्लभ. हे शरीर दुर्लभ आहे. दुसरी एक गोष्ट दुर्लभ आहे, आयुष्य दुर्लभ आहे. माऊली सांगतात, वेचिता धन लक्ष कोटी, आयुष्य क्षणाची नोहे बेटी, ते वेचिती विषयासाठी हातायु करंठी अतिमुडे. कोट्यावधी रुपये खर्च जर केला आणि फक्त एवढ्या कोरोनातून जगू द्या म्हणलं तर जगता येत नाही. हे नाही, कोरोनाच्या काळात लोकांना पेशंट सांभाळायलाच मी होतो नगरला. काय वाईट वाटायचं, पण लोक म्हणायची महाराज असलं म्हणून काय मरत नाही, आणि म्हणलं घरी गेल्यावर काय मरत नाही काय. पण आता सेवा, आता सेवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. ज्यांची सख्खी पोरं जवळ येत नव्हती, लांबून द्यायची डबा, आणि मी त्या पेशंटला पाणी पाजायचो, त्याजवळ बसायचो. अरे मरायचं असल्यावर मरणारच आहे, त्यासाठी तुम्ही सोडून देता काय आईन बापन हिन सगळं, कळतं का काय. जगात 3 गोष्टी दुर्लभ आहेत. हे शरीर दुर्लभ आहे, जगात संगत दुर्लभ आहे, आणि जगात सेवा दुर्लभ आहे. जीवाने जीवाची सेवा केली तर स्वार्थी प्राप्ती पूर्ण होऊ शकते. काय नाही, बायकोने नवऱ्याची सेवा केली
कपडे लत्ते दरवर्षी एखादा तोळा, ह्याच्यापेक्षा दुसरं काय? ती बी आता 5 लाख रुपये झालाय. आता तू चूप आणि मी चूप. जीवाने जीवाची सेवा केली तर अर्थप्राप्ती होऊ शकते. जीवाने देवाची सेवा केली तर भाग्यप्राप्ती होऊ शकते. हात लावलं की सोनं, दगडाचं सुद्धा. पण जीवाने संताची सेवा केली तर ज्ञान प्राप्त होऊ शकतं. तरी संता या भाजावे सर्वस्वेसी, ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी अथ्या नावे, संता या भजावे सर्वस्वेसी. म्हणून आमचं हरिनारायण स्वामी नावाचं दैवत आहे. इथं संतही आहे आणि देवही आहे. इथं संतही आहे आणि देवही आहे. इथं राहणारी इतकी साधी माणसं होई, पण त्यांच्या मनावर सुद्धा इतका परिणाम होतो. कसल्याच प्रकारची वाईट क्रिया इथं घडत नाही. मग ते अन्न खायचे असू द्या, कसली असू द्या. म्हणजे याचा अर्थ असा, कलियुगामध्ये हायफाय विज्ञान युगामध्ये आता देव सगळं बाजूला गेले, पण नाही बाजूला गेले. देव बाजूला गेले नाही. धर्म या शब्दाचा अर्थ असा आहे की हा धर्म हा 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 असं नाही. है का नाही? 18 पगड जाती आणि हजारो धर्म, त्याला धर्म नाहीत म्हणत. ज्याच्यात फक्त एकच व्यवहार चालतो, सत्य, सत्व, स्वच्छ आणि दया. या गोष्टी ज्याने संग्रह केलेले आहेत तो धार्मिक म्हणावा. 17 एकर 15 गुंठ काळं पांढरं आणि रामकृष्ण हरी म्हणत फिरणारा धार्मिक म्हणायचं काम नाही. याचा अर्थ ते सगळे तसे आहेत असं आपलं म्हणणं नाही. वैष्णवासाठी बाह्य अलंकाराची गरज नाही, तुम्हाला दाखवायची गरज नाही. देश वेश नव्हे माझा, सहज फिरत आलो. करू नये याच्यात आपला अजिबात विरोध नाही, पण करावं असं नक्की खरं नाही. विठाला विठाला म्हणून शेवटचा अवतार द्वारकेत झाला. आता कृष्णाची कला लय अवघड. आधी कुणाच्या पोटात तयार झाला आणि मग कुणाच्या पोटात जाऊन घुसला. आपल्याला लिंक करायला तसं लय अवघड आहे. देव 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 समजून घ्यायचं आहे. आपल्या जन्मातला खरा देव सांगू, ज्या आईने 9 महिने 9 दिवस पोटात वागिवलं, हाडाची काडं केली, रक्ताचं पाणी केलं आणि तिने आपल्याला सांभाळलं. ती आई आपला पहिला देव आहे. आपल्या जीवनातला पहिला देव आहे आई. दुसरा देव आहे वडील. असल्यावर किंमत कळत नाही, गेल्यावर काय करावं ती कळत नाही. विठाला विठाला सकल तीर्थाची अधुरे. आता आई बापाचे नाव डोलात, बायको खांद्यावरून चालला काशीला. ठीक आहे, आताच आहे काय तो पहिलंच आहे. पुंडलिक काशी यात्रा करी. आई बापाच्या गळ्याला दुरी का बांधली होती? त्यांना दिसत नव्हतं आणि मग वाट चुकली तर पडत्यान म्हणून. आणि बायकोला खांद्यावर का घेतलं होतं? आता ती तुम्ही कोणी बी सांगता, कारण हुंडालाही घेतला होता. विठाला विठाला म्हणून काला ज्या ज्या वेळेला संकट येतात त्या वेळेला बाकीचे सगळे उपाय बंद झाले. हे का नाही? सुप्रीम कोर्टात केस कधी जाते? तालुका न्यायालयात निकाल नाही मिळाला, जिल्हा न्यायालयात निकाल नाही मिळाला, हायकोर्टात निकाल नाही मिळाला, त्यावेळेला माणसं कुठं जातात? सुप्रीम कोर्टात. बरोबर आहे ना? एखादी करून बघा. ही सगळ्या तालमी केल्यात मी, सगळी कोर्ट फिरतं सगळं काय भानगडी केल्या. फक्त एक गोष्ट त्यांना ठेवली, हरामचा कोणाचा गरिबाचा 1 पैसा आणि हरामची कोणाची लुटलेली संपत्ती आपल्या घरात नाही आली पाहिजे. 1 पैसा सुद्धा. आणि मग कळतं देव आहे का नाही. पार डोळं गेलं आणि परत कसं डॉक्टरने दिलं, डॉक्टरच्या हातात आहे.
देवाला वाटलं ह्याच्यावरून अजून थोडं काम करून घ्यायचे राहिले. मग म्हणले एक तरी देतोच चांगला. विठाला विठाला म्हणून आपल्याला देव समजून घ्यायचा आहे. देतो का अल्ला. मग कलियुगामध्ये या मंडळींना देवाची आणि संतांची वेगळी वेगळी भक्ती करण्याची क्रिया कळना. मग हे आमचं गाव म्हणजे बालाघाट नाव आहे आमच्या गावाचं पहिलं. तिथं देव आणि संत एकाच रूपामध्ये एकाच मूर्तीमध्ये प्रगट झाले. त्यांना हरिनारायण स्वामी असं म्हणतात. विठ्ठला देव आणि संत एकाच सानिध्यात निर्माण झाले. जगातले सगळ्यात शेवटचे संत कोणते? जगातले सर्वात शेवटचे संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराज आपल्यासारखे टाळ कुठेच पोटासाठी भजन करणं वेगळं. कोट्यावधी रुपयाची सावकारकी करणारा बोल्लोबाचा पुत्र तुकाराम महाराज, की ज्याच्याकडे पैसे आदुलीने मोजलं जात होतं चांदीचे रुपये. अरे त्याच्या घरी आता श्रीमंताच्या घरी एखाद्या पोरगा, एखाद्या मंत्र्याच्या घरी, आमदाराच्या घरी, पंतप्रधानाच्या घरी एखादा मुलगा कीर्तनकार आहे का? एकादशी धरणार आहे का? ती म्हणतात आम्हाला काय देवाने कमी केले. मग कुठं बसता कुठं ना करीत. परमार्थ हा गरिबीवर श्रीमंतीवर नसतो. परमार्थ हा विचाराची धारा टिकवण्यासाठी असतो. मग अनेक प्रयत्न केले, प्रत्येक युगात प्रयत्न केले. त्यातला द्वापार युगातला प्रयत्न आपल्याला आता पाहायचा आहे थोडा वेळ. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. दृष्टा चढका सुटला, दृष्टा चढका सुटला. हे होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. अवतार या शब्दाचा अर्थ असा आहे, इंग्लिशमध्ये त्याला रिवायडेशन म्हणतात का? अवतार रिवायडेशन, परत येणं, परत येणं, परत येणं. याचा अर्थ देव अगोदर सुद्धा आलेला असला पाहिजे. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह हे जे अवतार झाले ना, देव याच्या अगोदर सुद्धा आला असला पाहिजे. आणि आत्ता सुद्धा यायला निघालाय, पण अजून तुम्ही टाळ वाजवता म्हणून थांबलाय. विठाला आणि अशा प्रसंगामध्ये अशी ही मंडळी जन्माला आली. एकाच्या प्रत्यक्ष संगतीशिवाय फलप्राप्ती होत नाही. एकाच्या प्रत्यक्ष विचार आचरणाशिवाय फलप्राप्ती होत नाही. आणि एकाच्या चिंतनाशिवाय फलप्राप्ती होत नाही. देवाचं चिंतन करावं लागतं. म्हणजे काय करतं, सावता महाराजांनी काय केलं? देवाचं चिंतन केलं. मग ते वारीला जात नव्हते, देवच त्यांच्याकडे वारीला यायचा. आणि नामदेव महाराज दररोज देवळात, कवाच पायापासून बाजूला नाही. चहा आला तरी तिथंच, पोह्याचा नाश्ता आला तरी तिथंच, कवाच बाजूला नाही. एक दिवशी काय झालं, नामदेव महाराजाला जरा उशीर लागला जायला. देवच देवघरात पूजा करीत बसले. त्याला जरा आश्चर्यच वाटलं. हो म्हणलं, हे तर सगळ्या जगाचा बाप आहे, कोणाची पूजा करीत असेल बा? जे झाकलंय ते पाहण्यातला इंटरेस्ट असतो माणसाला. असा पडदा ओढू ओढू, पडदा ओढू ओढू. राशींना तमाशा येत होतं ना, काना ती फाडायची माणसं फुकट बघायसाठी. बरोबर आहे की नाही? असं नामदेव, हो हे जगाचा बाप आहे, कोणाची पूजा करीत असेल बा? त्याला एक असा चेहरा दिसला, सावता माळ्याचा फोटो दिसला. अगो आय म्हणला, ह्याने तर कवा खुरप सोडलं नाही.
बांधाच्या बाहेर कवा गेला नाही आणि ह्यो त्याची पूजा करतोय म्हणा मी मिळलो नाही तो गुपिसन उघडू उघडू. राग आला. नामदेव रुसलं आणि कोपऱ्यात बसलं. नाम्या नको बोलू म्हणला, लय शहाणा आहे. सगळी सेवा करायला मी आणि दुसऱ्याची पूजा करतो. नाम्या खरं सांगू का, तू अजून पूजा घेण्याच्या लायकीचा झाला नाही. आता मी जर तुम्हाला म्हणलं तुम्ही टाळ वाजवायच्या माझ्या कीर्तनात लायकीचे झाला नाही, कसं होईल? माझ्या किती टाळ आहे त्यांचं डोक्यावर. विठाला विठाला सत्य आहे कटू, सत्य आहे पण कटू. मग म्हणले तुला बघायचंच का? देव म्हणे नाम्या जातो मी पळूनी, काडीपा धुंडूनी मज लागी. आता चौकाचा रस्ता आला की नामदेव राहायचं माग आणि देवाला वाटत चुकन ती. मग काय करायचं, देव पुढं असं थोडं पुढे निघायचं आणि बुक्काने एक फुल टाकायचं. फार घामाघूम झाला, पळत आहे पळत आहे पळत आहे. आरण नावाच्या गावामध्ये आल्यानंतर तिथे एका माणसाचं काम चालू होतं खुरपायचं. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कैसे माझे गुण झाले देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे सुखावले आपापनची. पार्था जयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा पाही सरिसा पाडू. घरची या उजाडू करावा, पारख्या अंधारू पाडावा, हे नेण्याची गा पांडवा दीपू जैसा. कालावणी जाणे केली जो खंडावया गाहो घाली, दोहशी एकची सावली वृक्ष दे जैसा. ही संताची अंतरंग आणि बाह्यरंग लक्षण आहेत. फुलं बघितली की पुढे पळायचं, फुलं बघितली की पुढे पळायचं. जरा पुढे गेल्यानंतर एका वावरात खुरपण चालली होती. छातीतून थोडं रक्त येत होतं आणि त्याच्या उपरनं टाकलेलं होतं. पण देव काय सोपा आहे होय, तिथं आला पण गपचिप नाही बसला. पितांबराचा तुकडा थोडा बाहेर ठेवला आणि त्या पितांबराला अबिराचा वास. ओ बाबा इथून कोणी गेलेलं पाहिलं का? नाही पाहिलं बाळा. काय टपाऱ्या माळा घातल्या, ते 17 एकर 15 गुंठ काळं पांढरं केलंय, खोटं बोलता काय? खरं सांगा. नाही पाहिलं बाळा. तेवढ्यात वाऱ्याची झुळूक आली आणि पडदा बाजूला गेला आणि देवाचा पितांबर नाम्याने वळाला. अगो आय 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 म्हणला, आपली गल्लीत गुरगुर हम किसी से कम नाही. काय कमाल आहे ह्या माणसाची. यांनी कधी पंढरपूर पाहिलं नाही, कधी पांडुरंग पाहिला नाही, पण देवाच याला भेटा येतो. काय ताकद आहे. त्याची माता धन्य त्याचा पिता, सबका सागर प्रेमाचे घर, सबका सागर प्रेमाचे आगर. तो असणारा एक कलियुगातला अवतार, हा कलियुगातला दुसरा अवतार आहे. हरी नारायण. कारण ग्रस्ताश्रम सगळा, ग्रस्ताश्रम सगळा. संत मृत्यू लोकामध्ये स्वइच्छेने येतात. आपल्याला तो मुद्दा पाहिजे होता ना. संत मृत्यू लोकामध्ये स्वइच्छेने येतात. कुठं राहायचं, किती दिवस राहायचं, कसं राहायचं हे ते ठरवतात. हे चरित्र तुम्ही वाचता ना नेहमी, त्यामुळे तुम्हाला त्याचं कळलं असेल सगळं. कुठं कुठं उठून बसले, अक्काबाईला कसं काय दर्शन दिलं, खडकतलं गेल्यावर कसं काय उठले. मेलेलं माणूस उठत असतं का? आता जिवंत उठणार तर मेलेलं कसं उठन? विठाला विठाला विठाला.
अनर्थाच्या गोष्टी ऐकलं तरी धक्का बसतो शरीराला, मनाला. शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम ओ नाही येथे, शाब्दिकाचे काम. बहुदूत जरी हरी वैसदाय, शाब्दिकाचे काम नाही येथे. हा दूध जास्त देते पण डिग्रीच लागत नाही, फॅटच लागत नाही. चेअरमन रोज म्हणतो न्यावाड्याला वाता, कारण तसलं बी केलं ना मी बरेच दिवस. लय कुठं फक्त चोऱ्या नाही केल्या, बाकी सगळं केलं. का बरं? तसा योगच आला नाही कधी. संत आपलं इतकं पुण्यभूमी आहे, ही इतकी पुण्यभूमी आहे की आपण त्यांच्या सानिध्यात जन्माला आलो. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. माणसाचा जन्म दुर्लभ आहे, देह दुर्लभ आहे, पण त्या ठिकाणी ठिकाण चांगलं मिळणं हे सुद्धा दुर्लभ आहे. आता काही ठिकाणं ते जन्माला आले म्हणून पवित्र झाली. आळंदी नावाचं गाव ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर बी होतं. देहू नावाचं गाव तुकाराम महाराज नव्हते त्यावेळेला बी होतं. पैठण नावाचं गाव एकनाथ महाराज नव्हते त्याच्या अगोदर बी गाव होतंच. पण गावाचं वैभव काय? मग एकनाथ महाराजांच्या अगोदर काय तिथं कोणी संत नसतील का झाले? एकनाथ महाराजांच्या अगोदर तिथं कोणी पूजा करणार नसतील का झाले? तुकाराम महाराजांच्या अगोदर देहूमध्ये कोणी नसेल का? प्रत्येक संताच्या जन्मभूमीचा विचार करा. त्या भूमीला कधीपासून नाव प्राप्त झालं? त्यांच्या जन्मापासून. अगोदर काय पैठणला नाथषष्ठीची यात्रा भरत असेल काय? नसेल भरत. कायला कोण जाते तिथे? याचा अर्थ असा की या संतांमुळं ही भूमी पवित्र झाली. ज्यांच्या पदस्पर्शाने भूमीला पावनता मिळते त्याला संत असं म्हणतात. हु इज संत? व्हॉट इज संत? द व्हेरी ग्रेट मॅन इज जेंटलमॅन इज संत. जगातल्या पहिला माणूस माणसाप्रमाणे वागून जगून दाखवतो त्याला संत असं म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. बऱ्याच ठिकाणी संतांचं वर्णन आलं. रामायणात तर बऱ्याच ठिकाणी आलं. हटवटिया चौबारे कथा कीर्तन गजरे, एकची वस्तू देता घेता एका बोलाचीच कथा, एका वाचुने सर्वथा तुझी वार्ता असे ना. कृष्णाच्या जन्मात ही कथा झाली. आता कृष्णाचा जन्म असा झाला बघा. देवकी उदरी वाहिला, यशोदेने पाळीला, शेखी उपयोगा गेला पांडवांशी. काल्याच्या कीर्तनात कृष्णाचं वर्णन असतं असं म्हणतात. तो धाय बी काळा आणि तसलाच चलक आहे देव. देवकीच्या उदरात जन्माला आला ही गोष्ट खरी. त्यावेळेला देवकी कुठं होती? सिनेमाच्या थिएटरात. भविष्य सांगणारी माणसं बी लय विचित्र. आधीच कशाला त्यांनी सांगायचं? कशाला त्यांचा हाल झाला असतं? कंसाला सांगितलं हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा तुला मारणार. पण नारद लय हुशार. कितवा? 8वा. पहिल्या दिवशी मूलबाळ झालं. सेवकांनी सांगितलं देवकी प्रसूत झाली. लहान मूल रडल्याचा आवाज आला. कंस म्हणला या ना, आपल्याला काय घेणं पडले का? आपल्याला कितवा पाहिजे? कृष्ण म्हणला ही असं 8व्यावरून हे वाट बघायचं म्हणलं हो. त्याचं ती गाडा भरायचा राहतोय ना. मग त्याला सांगितलं. नारद गेले. तुला हिशोब कळतो का म्हणले? शिव 8वा कसं काय नाही? 8 पासून 1 कड म्हणजे त्याला कितवा झाला? ह्याला ठेवून चालणार नाही. वदी बालकासी ठेवू नको,
ठेवू नको वनी बालकासी ठेवू नको वनी बालकासी ठेवू पुण्य सारावया भेटे देव ऋषी पुण्य सारावया ऋषी पुण्य सारावया भेटे देव ऋषी पुण्य सारावया वनी बालकासी ठेवू नको वनी बालकासी ठेवू नको वनी बालकासी ठेवू नको पुन्हा दुसरं झालं. नारद म्हणले याला एकदाच भविष्य सगळं शिकू आपण. एक कमळाचं फुल नेलं ते पुढे याला म्हणले किती पाकळ्या आहेत ते म्हणलं 8. मग ते असं फिरवलं म्हणलं ह्यातली 1 नंबरची कोणती तू म्हणा तसं कसं काय सांगता येईल. अरे मग म्हणला हे सगळंच गबाळ मारावं लागेल तेव्हा परवडेन. विठ्ठला विठ्ठला आणि मग 8वा जन्म कृष्णाचा झाला. द्वारपाळाने जाऊन सांगितलं आणि त्यावेळेला हे जन्मल्याबरोबर त्याने सांगितलं म्हणला मम्मी पप्पा आता गाळ बसून जमणार नाही मला तुम्ही तिकडं नेऊन सोडा. नंदाच्या 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 घराला घराला नंदाच्या 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 घराला मदनेही गोकुळाला मदनेही गोकुळाला मदनेही गोकुळाला मदनेही गोकुळाला मजनेही गोकुळाला मजनेही गोकुळाला मजनेही गोकुळाला मदनेही गोकुळाला प्रसंग मुसळधार पाऊस चालू होता आणि मध्ये नदी होती. काय करावं म्हणला लय दिवसांनी नवसानी पोर झाले बाबा आपल्याला त्याला आपण मेलो तरी चाललं पण पोर नाही मेलं पाहिजे. तो आपल्यात भरलं आणि निघाला नाकापर्यंत पाणी आलं. तो म्हणला आता काय करावं वर हात करायचा वर हात करायचा. म्हणला पप्पाला कळतच नाही तुमच्या नाकात पाणी गेलं मी वाहून जाईन मग काय उपयोग आहे का. त्याने बरोबर पाय काढला पुरे चालीला नदी भरली आचाट हो नदी भरली आचाट उरताला चाट उरताला चाट यान लावेला गोष्ट यान लावेला गोष्ट हो नदी भरली आचाट आचाट नदी भरली आचाट त्यावेळेला हळूच पाय काढला ना अंगठा पाण्याला लावला. रस्ता झाला तिथे यशोदेच्या घरी नेऊन सोडलं. तिथलची पोरगी घेतली तिथे गेला कालवा उठला. कंसाला बातमी कळली आला तिला धरलं. आता पहाटे म्हणल्यावर लय अंधार नव्हता आणि लय उजाडलं नव्हतं त्यामुळे दिसत नव्हतं. ती म्हणली बाबा कशाला रे मला फिरवतो तुझं लागी वदी आता मला काय मारून फायदा आहे का. तो म्हणला नाही खोटं बोलतंय अशी आपटायची की सटकून निसटून गेली. आणि इकडं भजनेन टाळकरीन स्पीकरन सगळ्या सुवासिनीन त्या सगळ्या का बरं यशोदेला मुलगा झाला. गवळण सांगते गवळणीला यशोदेला पुत्र झाला ओ. गवळण सांगते गवळणीला एक धावे एकी पुढे एक वाटी सुंट वडे ओ. गवळण सांगते गवळणीला वान भरो निया ताटी नंदा घरी झाली दाटी ओ. गवळण सांगते गवळणीला कोस म्हणला तिकडं लयच स्पीकर तीन वाईक होते काय असेल बरं भानगड. आणि हिथं हातातून निसटून गेलं. हा कथाभाग सर्वांचा पाठ असतो आपल्याला फक्त त्या मुद्द्यापर्यंत जायचे. आणि मग इतका आनंद झाला. कोण जन्माला आल्यावर देव जन्माला आल्यावर आहे का नाही. आपण जन्माला येणं वेगळं
ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट असतात त्यावेळेला देव स्वतःहून जन्माला येतात. आता अवतार घेती धर्म रक्षावया अवतार घेती धर्म रक्षावया अवतार घेती धर्म रक्षावया अवतार घेती. अवतार घेती धर्म रक्षावया हा धर्म रक्षावया अवतार घेती धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल बळीची भक्त जना आपुल बळीची भक्त जना आपुल बळीची भक्त जना आपुल बळीची भक्त जना अंबरीची साडी जन्म सोसलेले अंबरीची साडी जन्म तोचेला अंबरीची साडी जन्म सोसलेले अंबरुषी जाट जन्म म्हणून धर्माची व्याख्या तुम्हाला सांगितली. सत्य, स्वच्छ, सत्व, दया हे ज्यावेळेला एक एक पाय तुटत जातात त्यावेळेला अधर्म निर्माण होतो, धर्माचा ऱ्हास होतो. भाऊ भावापासून, बहीण भावापासून, बायको नवऱ्यापासून बाजूला जाते. हे जे काही वयोवृद्ध आई वडील आहेत, आता तरी सोय झाली, बरं झाले. डोळाच्या नादाने तरी आई बापाला माणसं पोरं बोलायला लागली का? हा अर्थस्वार्थ थोडा बाजूला ठेवला पाहिजे आणि मनुष्य जीवन स्वच्छ केलं पाहिजे. त्यासाठी हे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहेत. त्यासाठी गावात मंदिरं बांधल्यात आहे, त्यासाठी गावात मोठमोठी संस्थानं तयार केल्यात आहे. त्यासाठी जागला पाहिजे, जगला पाहिजे, पोहोचला पाहिजे. विठाला याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, गोड व्हावा. शेवट गोड व्हावा असं जर वाटतंय तर मग काय काय करावं लागेल? त्याच जे वस्तू आहेत त्या त्यागल्या पाहिजेत. पहिल्यांदा मांसाहार त्यागला पाहिजे. आमचे हांडे महाराज लई कडक भाषेत सांगायचे, ज्या बोकडाला जन्मल्यापासून 6 महिन्यात आई कळत नाही ती बोकडं खाणारी माणसं कसे मुलं आई वडील सांभाळणार? संतांची भाषा ऐकायला अवघड असते, वाईट असते, पण अत्यंत सत्यता आहे त्यामध्ये. मुख्यमंत्र्याची पूजा बंद करणारा पहिला आमचा कीर्तनकार हांडे महाराज. विठाला विठाला नुसतं महाराज राहून चालणार नाही, सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. अन्याय झालाच नाही पाहिजे याच्याबद्दल लक्ष ठेवलं पाहिजे. त्याला कीर्तनकार म्हणायचं, त्याला महाराज म्हणायचं. का बरं? तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास कशाला केला? तुम्ही रामायणाचा अभ्यास कशाला केला? तुम्ही भागवताचा अभ्यास कशाला केला? आणि तुम्ही एवढा अभ्यास करून जर तो अन्याय सहन करत असाल तर तुमच्या कीर्तनकारीला तरी काय मातीत घालायची? अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वारकरी संप्रदाय. वारकरी या शब्दात अर्थ असा आहे, नाही ऐकलं तर बघतोच तुझ्याकडे. विठाला विठाला जीवनाची कुठल्याही प्रकारची पर्वा न करता समाजाच्या मध्ये असणाऱ्या दुहीचं एकत्रीकरण करण्याचा विचार ज्या सानिध्यात आहे. तुम्ही सांगा का आपल्या मनात एकमेकाबद्दल काही असू द्या, तुम्हाला इथं मठात आलं दर्शन घेतल्यावर काय वाटतं? कोणी कसला असू द्या, मांसाहारी असू द्या, दारू पिणारा असू द्या, शिव्या देणारा असू द्या, कोण कसा बी असू द्या, पण इथं आल्यावर दर्शन घेतल्यावर तुम्हाला काय वाटतं हे त्यांची शपथ घेऊन तुम्ही सांगा. इडी होती काय माणसं मंदिरं बांधायला आणि मोठं बांधायला आणि खर्च करायला? साधे मारुतीच्या मंदिरापुढे गेल्यावर काय वाटतं तुम्हाला? भैरूबाच्या मंदिराकडे, सावता महाराजाच्या मंदिरापुढे गेल्यावर काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या मनात किती दुष्ट विचार असले तरी ते विचार क्षीण होतात. म्हणून देवालय, म्हणून देव, म्हणून संत आणि म्हणून सप्ताह, म्हणून कीर्तन, म्हणून ग्रंथ, म्हणून पंथ. विठाला विठाला हे नुसतं मौज म्हणून नाही.
माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि बरीच इच्छा आतापर्यंत पूर्ण झाल्या. आता प्रामाणिक इच्छा आहे प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे आणि कमीत कमी एक तरी ओवी वाचलीच पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी, एक तरी ओवी अनुभवावी. अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार नाम ज्ञानेश्वरी. बघा तुम्ही आबा समोर बसले तर आबा दररोज मी सांगतो आबा रामायण लावायचे. थांबा मंडप होऊ द्या, थांबा मंडप होऊ द्या. हे आपला फायदा झाला ना, हा रामायणामुळे झाला. राम आयन एवढी माणसं देवळात आली, ही रामायणाचा फायदा आहे. संत वाङ्मय याच्यासाठी आहे की तो तुम्हाला एका जागेवर आणतं, ते तुम्हाला एका जागेवर आणतं आणि तुमच्या मनातले जे क्लिष्ट विचार आहेत त्याला थोडं बाजूला जातं. की नाही, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध हे केले घर रीते. काला खाल्ल्यावर कालवा कमी होतो, काला खाल्ल्यावर कालवा कमी होतो. म्हणून काल्याची लाही जर चुकवली तर लाहीलाही चुकत नाही. काल्याची लाही जर चुकवली तर लाहीलाही चुकत नाही. असं मुठभर न्यायची गरज नाही, एक का होईना पण मिळालीच पाहिजे आणि खाल्लीच पाहिजे. परिणाम काय होतो पाहिलं पाहिजे. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर विचारतात काय होतंय, कसं होतंय, केव्हापासून होतंय आणि किती किती वेळा असं होतंय. डॉक्टर आपल्याला सगळं विचारतात आपल्यालाच आणि मग एक इंजेक्शन देतात आणि 2 गोळ्या देतात आणि 3 दिवस चहा पिऊ नका आणि 2 दिवस भाकरी खाऊ नका आणि गोळ्या वेळेला घ्या. रोग बरा होण्यासाठी औषधापेक्षा पथ्य महत्वाचं आहे डॉक्टर सांगतात. तसं वारकरी संप्रदायाचे पथ्य आहे. या जीवनामध्ये या क्षेत्रामध्ये जर तुम्ही आला तर तुम्ही माझं तुझं विसरलं पाहिजे. पद्य नाम विठोबाचे, पद्य नाम विठोबाचे, पद्य नाम विठोबाचे, नाम विठोबाचे. आणि म्हणून काल्याच्या प्रकरणासाठी अभंग निवडलाय. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, ओ याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, ओ याल तरी यारे लागे, ओ आवगे माझ्या मागे मागे, हो आजी दे तो बोट भरी, आजी दे तो बोट भरी, हो आजी दे तो बोट भरी, आजी दे तो बोट भरी. म्हणून यायचं असलं तर या, आग्रह नाही, बळजबरी नाही. पण जर आलात तर पोट भरे. काय आलात तर पोट भरे. आतापर्यंत आपण जवळजवळ 75% फायद्यात आहे, 75%. आणि अजून आपल्याला त्याच्यापेक्षा पुढे जायचे, कारण ह्या नवीन पिढीला त्यातच ठेवायचे. कारण मांसाहारासारखे क्रूर विचार, दारूसारखे विषारी धातू आणि यापासून आपल्या मानवी जन्माचं जे दुःख आहे हे दुःख आपण ओढून घेतो. ते होऊ नये, ते झालं नाही पाहिजे. आणि ते झालं नाही पाहिजे त्यासाठी मृदंग, वारकरी हे हाऊस म्हणून नाही. हे सगळं भजन म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, मंदिर बांधलं म्हणजे वेळ लागलं म्हणून बांधलं नाही. किती माणूस कसला बी असू द्या, किती वाईट विचाराचा असू द्या, मारुतीच्या मंदिरात समोर गेल्याबरोबर त्याची अर्धी कोयना चप्पल निघणारच. दशा संपवण्यासाठी दिशा मिळाली पाहिजे आणि दिशा दाखवण्यासाठी साधू महात्मे असले पाहिजे. विठ्ठला मग कृष्ण ज्यावेळेला गोकुळात गेला त्यावेळेला काय हो, त्याने एक धंदा काढला.
आता धंद्याशिवाय जगूच शकत नाही माणूस. काय काय ना पण केलंच पाहिजे. काय काय पिपशी काय ना पण इकत्यातच. बिगर धंद्याचं कसं जगणार? काय धंदा काढला? जरा मोठा झालता मग म्हणला पोरांनो असं गरीबावरून राहून काय खाया प्या मिळणार नाही. कारण आपली आई सगळं चांगलं चांगलं मथुरेत नेऊन विकती आणि आपल्याला नुसतं आंबट पाणी पाहिजे ती. मग आता आपल्या आईला जर धडा शिकवायचा म्हणलं तर आपल्याला काहीतरी धंदा काढला पाहिजे. काय केलं पाहिजे? आपल्याला संघटना केली पाहिजे. आणि पहिली चोरीची संघटना कृष्णाने गोकुळात केली. कुठं? कशाची? चोरीची. आणि तुम्हाला इथं जमा ना आता गावात. विठाला विठाला. आणि दररोज एकीच्या घरी जायचं, चोरी करायची. दुसरीने पाहिलं की हा माझ्या घरी ये मग दाखवते तुला. ते म्हणला उद्याच तुझ्या घरचा नंबर. एक दिवशी काय केलं? एका गोळून त्याला दररोज ठेवलं आणि बांधूनच टाकला. तो बांधलेला तिथंच. आणि कृष्ण आता ती गेली गाराने सांगायला कुणाला? यशोदेला. यशोदे बाळ तुझा तान्हा कुठ रे? काय ग म्हणली? म्हणली अगं माझ्या घरातलं सगळं दही दूध खाल्लं, मडकी फोडली, पोरांना पळून लावलं आणि मी त्याला बांधूनच टाकलाय म्हणली. ती म्हणली तुझं भान गेलं काय? आता माझ्या घरात तिथे खेळतोय म्हणते तू सारखं कारण सांगते. बघू तिथं अगो बाय म्हणली असलाय काय हो? तुला आता माहिती झालं काय? गवळणी या शब्दाचा अर्थ तुम्ही स्त्री म्हणून घेता, पण आम्ही वासना, आशा, आकांक्षा, इच्छा यातून घेतो. विठाला विठाला. मग खेळ सुरू केला. मग म्हणजे आता ह्याला अंगणवाडीलाच घालते शाळेत. त्यावेळेला होती काय अंगणवाडी? त्यावेळेला अंगणवाडी होती. बारकाली वासर चाराय न्यायची. मग त्याने तिथं एक संघटना तयार केली, सगळी पोरं बरोबर. आणि जेव्हा काय म्हणतात रानात खेळ मांडायचा. अशा बऱ्याच प्रकरणातून हा काल आहे. आणि त्यावेळेला कृष्णाने चोऱ्या करायला सुरुवात केली. कृष्णा तुला ताकीद करते पण कोणाच्या घरी जाऊ नको बाळा. कृष्ण म्हणला आई मी कुठला त्यांच्या घरी जातोय, पण ह्या नाटकं करून तुझ्याकडे येतात आणि माझ्या चाड्या सांगतात. बरं म्हणले आता असं करते, तू ऐकत नाही ना माझं, तुला बांधूनच टाकते. कशाला बांधला? उकळाला. उकळा. आता उकळा कसं बांधला असेल बरं? आपल्या आईला म्हणा बांध बरं मला उकळाला. येईन का बांधायला? का म्हणलं असेल तसं? संताची भाषा वाचायला सोपी असते, कळायला अवघड असते. कळली तर जीवनाचा उद्धार असतो. विठाला आला गवळणी. यशोदे काय ग? आज बाजाराला जायसाठी सगळं तयार करून भरून ठुलतं आणि पोरं घेऊन आला आणि सगळे मडकी फोडून टाकली, सगळं देतो पियाला. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का. सगळं ग धंद बंद पडलं. आमच्या पोरांना बी गायराट सवय लावली. सगळी पोरं चोऱ्या करायला लागली. म्हणली आमचं वाटलं झालं. खरं सांग म्हणली आम्ही इथं राहू का निघून जाऊ? कृष्णा तिकडे काय रे बाळा, नको रे लोकांना त्रास देऊ. आई म्हणला मी अजिबात तुझ्या शपथ ह्यांना त्रास देत नाही, पण ह्यांना मला बघायची इच्छा म्हणून ह्या हित मध्ये डोकं घालतात. कृष्णाला जर नाही पाहिलं तर त्यांना जेवायचं गोड लागत नव्हतं. बराच मोठा झाला. गावातल्या खोड्या बंद झाल्या. म्हणले आता तुला गुराकडेच लावते. मग सगळ्या गोपाळांना म्हणला आमची मम्मीला रागवली गड्या. म्हणला उद्यापासून आपला कार्यक्रम बंद. आता आपल्याला रानात जायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. खूप रम्य खायला. गाय एकदा सोडून दिल्या की चरायच्या. मग त्यांनी तिथं काय करायचं? खेळ मांडायचा. आटपाट्या
सुवर्णाच्या गोट्या डाव मांडीला. अबक दुबक तिबक पोर त्रिभुवन खेळ मांडू. 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 खेळ बिटी दांडू पोर खेळ बिटी दांडू. खेळ बिटी दांडू पोर खेळ बिटी दांडू. अबक दुबक तिबक पोर त्रिभुवन खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोर त्रिभुवन खेळ मांडू. पोर त्रिभुवन खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोर खेळ गाया चारून बसल्या, पोरांचा खेळ चालू. कृष्णा तुला कळतं का रे म्हणले. आता पोटात भूक लागली आणि तू सारखंच खेळायचं म्हणतो. आता काय केलं पाहिजे, आपल्या आपल्या शिदुऱ्या आणा. आता कोणाची कसली कोणाची कसली कोणाची कसली कोणाची कसली बी, मग सगळ्या एकत्र करा, त्याचा काला करा, त्याचा काला करा आणि सगळ्यांना वाढा. काय सांगावं तुम्हाला, ब्रह्मरसापेक्षा अधिक चव त्याला होती, कारण हात लावणाराच वेगळा होता. हात लावणाराच वेगळा होता. सगळेच कारखाने त्याच्या हातात. तिखटाचा कारखाना, गोडचा कारखाना, मिठाचा कारखाना. हात लावला की पाहिजे तसं. आणि ते झालं की गाया चरतायत, जेवण खावणं झाली की लगेच विटी दांडूचा खेळ चालू, क्रिकेटचा आटपाट्याचा खेळ चालू, गोट्याचा खेळ चालू. हे सगळं कृष्णाच्या राज्यात झालं. पण पुढे ज्या वेळेला असा प्रसंग आला, कृष्ण त्याची गरज लागली म्हणून न्यायला गोकुळातून मथुरेला न्यायची गरज लागली. मथुरेमध्ये असणारं संकट बाजूला काढण्यासाठी कृष्णाला तिथं न्यावं लागलं. पण कृष्ण म्हणायचं मला हितच बरं वाटतं, मला हितच बरं वाटतं. आता गोकुळातल्या कहाण्या सांगणं हा कथेचा भाग झाला, पण मथुरेत असणारा जो प्रकार होता तो मामा 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 आणि मावशी दोन गोष्टीचा पाहिजे. मामा माया, मावशी माया. आईसी जाण हे माया, तू भ्रमतो शिवाया, शस्त्रे हानितल्या छाया, अंगान रूपती जेवी. माया जिला म्हणतात, दिसत नाही, असत नाही, फसवल्याशिवाय राहत नाही. एका माणसाने स्वप्नातच फटफटी घेतली, नवीनच निघाली तर राजदूत आणली घरी. कुठं? स्वप्नात. पहिली किक मारली की पोराच्या थोबडावच लागली, दुसरी किक मारली की बायकोच्या डोक्याला लागली. सगळी वरडाळली, अहो काय करता? अरे काय नाही म्हणलं, गाडी चालू करतोय. गाडी नाही घुंगडी, गाडी नाही घुंगडी. हे जसं आहे ना, विषयी लंपट असणाऱ्या जीवाला विषयाचा स्वार्थ कळतो, पण विषयाचं अध्यात्म कळत नाही. विठाला विठाला ढाला 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 हा विठ्ठल. आणि ते कळण्यासाठी हे महात्मे वैकुंठात जाऊन माघारी आले. आपलं दुखणं त्यांना बघवत नव्हतं म्हणून ते तिथून माघारी आले. आणि प्रत्येक गावात एक का होईना पण महात्मा त्याचं वास्तव्य तिथं आहे. आज जगाच्या पाठीवर असा एक महात्मा आहे की मांदळीमध्ये काय खातो, कोण त्याला झोप घालतं, कोण त्याला आंघोळ घालतं, तपास नाही. हे का नाही, प्रत्यक्ष जर पाहिलं. आता पूर्वी तरी एक सेवक होता, तो सेवा करताना दिसायचं झोपून तर झोपूनच वर्षे 2-2 वर्षे. तुम्ही म्हणता का कलियुगात देव नाही? कलियुगात देव आहे. देवाची जागृती कमी होते. कारण आम्ही कीर्तनकार देवाच्या जागृतीसाठी निर्माण झालो, पण आम्ही आमचा धंदा काढला, त्यामुळे देव बाजूला गेला. विठाला विठाला ढाला 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 हा विठ्ठला. या वारकरी संप्रदायाचा पाया कोणी घातला? ज्ञानेश्वर महाराजांनी याचा पाया घातला. हेतू असा होता की समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत सात्विक विचार पोहोचले पाहिजेत. उभारिले देवालया एकनाथ भागवत खांब आणि तुकाराम महाराज कळस.
आपण इतके भाग्यवान आहोत की 57 संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. आणि आपलं त्याच्यापेक्षा जास्त भाग्य आहे की हरिनारायण स्वामीच्या गावात आपण जन्माला आलो. आणि म्हणून आपल्यात काहीच बदल नाही झाला तरी चालेल, पण आपल्याला मांसाहाराची तरी कमीत कमी इच्छा नाही झाली पाहिजे. तुम्ही करा नका करू असा आपला दावा नाही, पण कमीत कमी आपल्याला मांसाहाराची तरी इच्छा झाली नाही पाहिजे की ज्या गावात आपण एकंदरीत ज्याच्या सानिध्यात आपण राहतो त्याच्याबद्दलची जागृती टिकवायची असेल, त्याच्याबद्दलचे विचार टिकवायचे असतील, त्याच्याबद्दलचे असणारे आचार टिकवायचे असतील तर आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. परमार्थाची पहिली पायरी आहे शाकाहार. विठाला विठाला आणि ज्या वेळेला हे केलं त्यावेळेला कालवा थांबतो आणि काला तयार होतो. कालवा थांबतो आणि काला तयार होतो. मग एकमेका देवमुखी पण बळजबरी नाही. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तळेच रे. हळूहळू चाला कुणी कुणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो भरी. विठोबा वारकरी संप्रदायाची ताकद आपल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचली पाहिजे आणि घरातल्या ज्येष्ठ माणसाला आपल्यात एक तरी वारकरी असावं असं वाटलं पाहिजे. आणि शक्यतो मांसाहार त्याज्य आहे. मांसाहार त्याज्य आहे. ज्या पवित्र नगरीमध्ये बालाघाट नावाच्या गावामध्ये श्री हरिनारायण स्वामीच्या गावामध्ये आपण जन्माला आलो. अनेक जन्मातलं पुण्य म्हणून संत आणि देव एका सानिध्यात आहेत त्याच्या नगरीत आपण जन्माला आलो. शक्यतो टाळा, मांसाहार टाळा. बाकीच्या गोष्टी बऱ्याच कमी झाल्यात, मला समाधान आहे त्याच्याबद्दल. आणखी कमी करायच्यात. तरुण पोरं दारू पितात, तरुण मुलं मांसाहार करतात आणि त्यांचे आईबाप रात्रंदिवस रडतात. काय करावं पोराला. परमार्थ कीर्तन प्रवचन भजन रामायण हे कशासाठी माहिती का तुम्हाला? समाजाची जागृती करण्यासाठी, प्रसिद्धी मिळण्यासाठी नाही. किती शक्ती झाली अहो काय सांगावं तुम्हाला. 20 पोती गहू आणलं होतं त्याला महत्व नाही, पण त्याच्यातून परिवर्तन किती झालं, त्यातून बदल किती झाला. आता देव कळला आपल्याला. देव पण देव आणि संत या दोन्ही एकाच सानिध्यात आलेल्या गोष्टी हे बेनवडीत आपल्याला मिळाल्या. देव आणि संत, आचरण संताचं आणि प्रत्यक्ष असणारा देव. हे नाही. त्यांचं नाव काय? हरिनारायण स्वामी. आणि त्यांचं नाव काय? अन्न हा. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. पाप याला म्हणतात की जे मनाला वेदना करतं, जे जनाला वेदना करतं त्याला पाप असं म्हणतात. पुण्य याला म्हणतात की जे मनाला सुख देतं आणि समाजाला सुख देतं त्याला पुण्य असं म्हणतात. आपल्याला तर आनंद झालाच पाहिजे. आपण जे कर्म करतो त्या कर्मात आपल्याला आनंद झालाच पाहिजे, पण ते कर्म करत असताना आपल्यामुळे लोक दुसऱ्याला बी आनंद मिळाला पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलं का नाही? सेवितो हा रस वाटितो आणि रे हो नका नगरी विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान सुरदाता. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम
मोठे नका भरू मोठे आज देतो पोट भरी आज देतो हे पुरे मनान तो वरी हे पुरे मला हे पुरे मना पुरे मनाल तवरी तवरी तवरा पुरे मनाल तवरी पुरे मना तवरी 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 पुरे मनान तो वरी आ